वजन कमी करण्याचा जो गोंधळ आहे, वजन कमी होणं शरीरातनं हे नेहमीच चांगलं असू शकत नाही आणि शरीरात वजन वाढणं हे नेहमीच वाईट असू शकत नाही. आता मी हे सोपं करून सांगतो. एक 60 किलोचा एक गृहस्थ आहे, ओके, त्याची हाईट 170 सेंटीमीटर आहे. त्यांनी व्यायाम सुरू केला, त्यांनी व्यवस्थित प्रोटीन घ्यायला सुरुवात केली, तर त्याच्या शरीरामध्ये हाडांचं आणि मसलचं वजन वाढणार आहे. हाडांचं आणि मसलचं वजन वाढणं ही वाईट आहे का चांगली गोष्ट आहे? मसलचं वजन चांगली वाढणं गोष्ट आहे. चांगलीच गोष्ट आहे. बरोबर की नाही? एखाद्या व्यक्तीला आता वजन कमी करायचं, तो दररोज एखादी टेकडी चढायला जातोय, खाण्यामध्ये त्यांनी बऱ्याचशाच गोष्टी कमी करून घेतलेल्या आहेत, फक्त सॅलड सूप खातोय. आता तो 80 किलोचा आहे, 2 आठवड्यानंतर तो 78 किलोचा दिसतो. पण या केसमध्ये त्याच्या शरीरातनं जर मसल कमी झाला असेल तर याला आपण चांगला हेल्दी वेट लॉस नाही म्हणणार. बरोबर आहे. हेल्दी वेट लॉस काय असतो की ज्यामध्ये तुम्ही शरीरातले मसल मेंटेन ठेवताय, हाडांना मेंटेन ठेवताय, रादर त्यांना स्ट्रॉंग करताय आणि पॅरलली तुम्ही फॅट फॉर्म मध्ये जर वजन कमी करताय तर मग त्याला आपण हेल्दी वेट लॉस म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे वजन कमी करण्याचा जो गोंधळ आहे त्याच्यामध्ये वजन आणि चरबी याच्यामध्ये गल्लत गल्लत